तुम्ही बघत आहात जनमत मराठी। श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा ते अशोकनगर या रस्त्याची अनेक वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्था झालेली होती। याआधी अनेक आंदोलने झाली, निवेदन देण्यात आले, परंतु याची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे अशोकनगर येथील जागृत व सामाजिक कार्यकर्ते व गावातील नागरिक यांनी अनोखे असे सामूहिक मुंडन करणार असे आंदोलन जाहीर करून प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर गावातील नागरिक तसेच इतर काही संघटनेचे पदाधिकारी तसेच रिक्षा युनियन ते सर्व रिक्षा चालक या सर्वांचा जनसमुदाय बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सकाळी जमा झाला। याबाबतची माहिती अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना समजताच त्यांच्या वतीने तालुकाध्यक्ष दीपक पटारे हे आंदोलनस्थळी दाखल झाले। त्याचवेळी मोबाईलवरून माजी खासदार सुजय विखे यांनी शब्द दिला की सदरील रस्त्याकरिता 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देतो, तसेच 50 लाख निधी देऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करतो व उर्वरित निधी पुढील महिन्यात मंजूर करून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल असे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली। त्यांच्या विनंतीस मान देऊन सदरील आंदोलन अशोकनगरच्या नागरिकांनी दीपक पटारे यांच्या मध्यस्थीने स्थगित केले। यामुळे आंदोलनामध्ये सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। विशेष म्हणजे सदरील आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा नेते यांचा सहभाग नव्हता। यावेळी आंदोलन यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले। जबाबदारी न्याय